बघा ज्या प्रकारे कुस्तीच्या मैदानामध्ये रस्त्यात आपली थाप मारतात त्या प्रकारची थाप मारली गेली सूर्य मात्रेच्या माध्यमातून. पहिली धाव इथे जोडली गेली मात्रेच्या माध्यमातून. आता न्यू स्ट्राईकला गेला नितीन, आता स्ट्राईकला आहे तो विनोद म्हात्रे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं महत्वाचं षटक. एक खेळाडू फटियासारखं आहे संदीप पाटीलला बघा आपण काही कॉर्नरमध्ये डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि शॉट थोडवान आउट साईडला पाहतो आपण. विदातला आपण पाहतो फटिया सर्कलमध्ये क्षेत्रक्षिप्त मिक्स बॉल आता कपल चिवली आणि त्याच्यावर मोठा विकेट आणि मात्रेच्या खात्यामध्ये पहिला विकेट पहिल्या बत्ता लागतो. कडक गोलंदाजीची सुरुवात केली अनिल मात्रेचा हा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो. पहिली विकेट मिळाली जे बेताल पेपर संघाला. चला जवान सारंगाव आणि शांत स्पोर्ट धामणगाव आपली तयारी आपण गरज आहे. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक संघाला आपण सांगितलं आहे की टॉस इम्पॉर्टंट आहे तर आपण टॉस करण्यासाठी तयारीमध्ये राहायचं. एक परिस्थिती अशी पाहायला मिळते. मात्र नवीन मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर इथे पाहायला मिळते. दीपक आला. दीपकला चांगला खेळ करावा लागेल. जे काही झाले ते विसरून जायचं मागच्या चेंडूवर. गोलंदाज आणि मात्र ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्यावर स्वतःला गाजवला दीपकने. एक धाव पूर्ण केली आहे. बॅटला पहिली धाव दीपकच्या बॅटमध्ये होता. सदानंद मात्र तालुक्यामध्ये तालुका टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू ब्लॉक कमिटी सदस्य त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ सध्या तरी आपण पाहतो जे बेताल कोकणच्या पक्षामध्ये मुख्यतः चेंडू टाकण्याचा प्रयत्न समोर उडवला. चेंडूला वन बाउन्स चेंडू चाललाय सी मरेचा पार एक सरकार. थोडा वेळ बिझी नक्कीच तुमच्यापर्यंत येणार नाहीये मात्र बिझी मंडळाचा नाश्ता करतोय. दादा सगळं आहे बॅटल का बघा 6 दादा आपण इथे कमी डीजेचा आनंद नक्कीच तुम्हाला मिळेल तेव्हा वेळात. आता सध्या फलंदाजी करताना नितीन आपल्या बॅटनं आनंद देत आहे प्रेक्षकांना. आणि मात्र पुन्हा एकदा प्रथम नाही पूर्ण चेंडू टाकताना चेंडू आगेमध्ये संदीपनं शत्रूने निवडला होता तो म्हणजे ऑफ साईड आणि आता चेंडू ऑन साईडला गेलाय. त्याच्यावर फिल्डिंग चांगली राहिली आहे. 2 दादा नितीन कम्प्लीट करताना आपण दादा झालेला आहे. दादल का दादा आपण पाहतो त्या म्हणजेच 7 दादा संदीप पाटील गडीनगर गावचे गडीनगर त्यांनी देखील युट्यूब ऑन केलेला आहे. आपल्या घरच्या बाबांच्या टीव्हीवर ते माझा आनंद घेतात. वेलकम संदीप पाटील गडीनगर आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे संपूर्ण आयोजन कमिटीला. आणि त्याचबरोबर खास करून मानकुली टीम संघाला राहुल माली त्यांचे साडे आहेत त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद संदीप पाटील. पुढचा चेंडू अनिल मात्रेंची कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. कमबॅक करताना चौकारानंतर नितीन आपल्या गोलमध्ये फलंदाजी करताना इथे हा स्ट्रोक खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे आपण पाहतो की 21 धाव इथे पूर्ण केली आहे. जबरदस्त पॉवर प्ले राहिला जो बेताल पेपर संघाच्या माध्यमातून अनिलला मिळाला. एक विकेट. टीमची धावसंख्या 9 धावा. एक विकेट गमावलेला आहे. विनायकची कमी होती टीममध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर विनायक देखील जॉईन झाले टीममध्ये. लेट मगर ग्रेट एक चांगला खेळाडू आहे. इन्कम फलंदाज यावर्षी छुपारस्तम संघ आहे जो बेताल पेपर प्रयत्न करतात क्रमांक 1 वर हक्क बजावण्याचा. म्हणजे खेळ देखील झाला चांगला मात्र सपोर्ट मिळत नाहीये टीममध्ये. कॉम्बिनेशन होत नाहीये.
कॅप्टनला लीड करणं फार महत्वाचं आहे. या वर्षीचं कॅप्टनशिपचं पद जे आहे ते संदीपच्या खांद्यावर आहे आणि संदीप नक्की प्रत्येकी मॅचमध्ये आपला 100% देत आहे. चला गोलंदाज, सामन्याला सुरुवात झाली होती. 8:40 झाली होती. आता वेळ घेतला गेलेला आहे तो म्हणजे 5 मिनिटाचा, 15 मिनिटाचाच फक्त वेळ दिला गेलेला आहे आयोजकांच्या माध्यमातून. 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आहे. वेळ आपण घेऊ नका. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी तयारी सुरू आहे जय बेताल कोपर संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगली सुरुवात इथे करून दिलेली आहे गोलंदाज अनिल म्हात्रेने. फक्त धावा खर्च केल्या. आपल्या षटकामध्ये 9 आणि महत्वाचा विकेट मिळाला. गोलंदाज तयारीमध्ये. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आयोजन कमिटी. आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्या. पाण्याची अवस्था सध्या तरी सर्वांनाच आहे. डाव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेखर आलाय आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी शेखरचा आपण पाहतो. नितीन पूर्ण तयारीमध्ये आहे. नितीन 7 धावांवर खेळत आहे. एक चांगली सुरुवात केली नितीनने, मात्र धावा कमी आहेत स्कोर कार्डवर. शॉर्ट बॉलने सुरुवात केली आहे. पंच केले चेंडूला. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये वेगाने पोहोचत आहे आणि त्याच्याकडून 1 टू कॉपर येतोय चौकार. अशी फिल्डिंग तुम्ही करू शकणार नाहीये. हा चेंडू अडवण्यासारखा होता. तुम्ही संघर्ष केला तिथपर्यंत जाण्यासाठी, मात्र तुम्ही चेंडूपर्यंतच गेले नाही. त्याचं 1 टू कॉपर पाहायला मिळालं प्रेक्षकांना. धावा 13 धावा धावफलकावर. 13 लॉस ऑफ 1 विकेट. 13 रन 1 विकेट के नुकसान पर. सोडून दिलाय. चांगला प्रयत्न तिथे नितीनचा आपण करतो, कारण की वाईट आहे. स्वेर चेंडू आहे. गोलंदाज कुठेतरी आता कमबॅक करण्याच्या दिशेमध्येच असावा, कारण की कमबॅक म्हणजेच यॉर्कर चेंडू, त्याचाच वापर करावा लागेल गोलंदाज शेखरला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड ऑफ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप मधून सरळ पोहोचला गेला. चेंडूवरती दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न ऑलरेडी बेस्ट ऑफ झाल्या होत्या तिथे. पंचांचं लक्ष पहा किती चांगला आहे. अगोदरच बेल्स इथे नक्कीच ऑफ केल्या होत्या गोलंदाजाने. त्याचं कारण बॅटर इज सेफ. 2 धाबा पूर्ण होत आहेत. कट टू कट मॅच सध्या तरी. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये अल्पेश सांगत आहे की 7 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर होते ती 16 धावा. षटक क्रमांक 2 शेखर पाटीलची गोलंदाजी तुम्ही पाहताय. राईट हॅम ओव्हर द विकेटने सोडून दिलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच लारासर वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. मागच्या काही मॅचेस पासून आपण या खेळाडूला बघितलेला नाहीये, मात्र आज तो पूर्णपणे तयारीमध्ये आलाय. मात्र लेंथ लाईन बरोबर नाहीये. बिझी मॅन. जॉब फार इम्पॉर्टंट आहे प्रत्येकासाठी. पुन्हा एकदा आता संधी आहे ते विकेट येण्याची. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, मात्र मौका भी दिया अँड चेंडू झाले सीमा रेखा पार येतो चौकार. मौका भी दिया और चौका भी दिया. झेल कोणाचं सोडलाय तर नितीनचा. खत्री की घंटी वाजू शकतो इथे. जय बेताल कोपर टीमचा तिथे, मात्र बॅकअपला उमेश त्याचं कारण चौकार पाहायला मिळाला. अटॅक सगळे तरी नितीन म्हात्रेच्या माध्यमातून 3 चौकार आला आतापर्यंत. सोडून दिला. पुन्हा दबाव काय आहे ते आता नक्की तिथे पाहायला मिळतं. सँडीला गोलंदाजीपर्यंत जाणं फार योग्य असेल, कारण की लेंथ लाईन सध्या तरी चुकीची आहे गोलंदाजाची. या धावा जे खर्च केले ते ऑस्ट्रेलियात बनवायचे देखील आहेत जय बेताल क्रिकेट टीम संघाला. म्हणून या धावांवर रोख लावणं फार महत्वाचं आहे. नितीन म्हात्रे सज्ज होता. हो, स्लॅप मध्ये घेतला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे ऑलरेडी पुढे आलं. नो चान्स. चेंडू सीमा पार. चौकार.
कडक कडक फलंदाजी. आज सौकरांची आतिषबाजी सुरू आहे सध्या. दबाव आहे गोलंदाजावर, दबाव आहे जे लोकल पेपर संघावर. दादा झालेले आहे दादाच्या 26 वापसी गोलंदाजाची दादा शेखर पाटील दीपक देखील निष्ठावर निकट सांगत आहे की फक्त बॅटने चेंडू घ्यायचं, प्रत्येकी चेंडूमध्ये दादा बनवायचे आपल्या संघाला. शेखर पुढचा चेंडू टाकताना राहील विकेटने. चेंडू मात्र फायदा घेता आला नाही. संदीप पाटील तिथे आहे, त्याच्याकडे हलकासा मिसफिल्ड होण्याची संधी आहे, मात्र थोडंसं वाईट थ्रो. त्याचं कारण दोन दादा नितीन मात्र पूर्ण करताना आपण पाहतो. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ, शेवटीची टाईम, ड्रिंक्स इंटरव्हल, पाणी मध्ये लक्षात येईल. दादा धाबलकर 28. तोपर्यंत ऐकूया आधीच एक सुंदर संगीत. धन्यवाद. नक्कीच पाण्याचं वेळ जे आहे समाप्तीच्या मार्गावर आहे. स्टडीचे टाइम 2 मिनिटाचा आहे. प्रत्येक 2 षटकानंतर ते आता इथे जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर पाणी आलं तर मैदानाच्या बाहेर जाताना नक्कीच मला पाहायला मिळेल. 2 षटकाच्या समाप्तीवर 14.0ची सरासरी दाबत आहे, कारण की 28 धावा दाबलकावर पाहायला मिळत आहे. एक चांगली भागीदारी पाहायला मिळते. नितीन मात्र आज आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना मैदानामध्ये येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगले खेळाडू येणं बाकी, राजू पाटीलची येणं बाकी आहे. चला 4 मिनिटं राहिलेत. लक्षात घ्या तुमचे 2 मिनिटं आणि नक्कीच मायनस केलं, त्याच्यामध्ये 4 मिनिटं आणि असंही संधी आहे गोलंदाज म्हणजे तर षटक लवकरच कंप्लीट होईल. एक फास्टर अँड फ्युरियस गोलंदाज रन्स होत आहे. 8:40 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली आहे. काही पाहुण्यांची उपस्थिती या व्यासपीठावर. वेलकम यशमल माले दादा या मानकोलीकरांचा एक सुपर स्टार आता या व्यासपीठावर. फुलटा चेंडू साईडला. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात संदीपवर आलेला हा हल्ला दीपकच्या बॅटमध्ये येतोय षटकार. थँक्यू. या मुख्य व्यासपीठावर जसंच आगमन झालं यशपाल माली दादांचं, तसंच एक षटकार दीपकच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला. एका लेजंड खेळाडूचं आगमन षटकाराने केलेलं आहे दीपकने. षटकाराने धावसंख्या 34 धावा धावफलकावर 34. प्रयत्न सुरू आहे, जारी आहे. संदीपचे एखादा विकेट नक्कीच कमबॅक करू शकतो जय वेताळ टीम संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू, त्याच्यावर विकेट. हा कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे. गोपी मामा देखील जेव्हा विकेट आला तेव्हा त्यांनी हात केला की हा चेंडू बॅटवर का नाही आला. नशिबाचा क्रिकेट आहे, आपण काहीच बोलू शकणार नाही आहे. ॲज अ कॉमेंट्री करण्याचं काम आहे, ॲज अ स्कोरिंगचं काम आहे. मात्र तिथं ती परिस्थिती होती ना, ती दीपकलाच माहिती होती आणि दीपक आऊट झालेला आहे. कमबॅक संदीप पाटील असं एक मोठा नाव आहे कोपर संघाचा आणि त्याने मी कमबॅक केलेला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. 33 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी नक्कीच इथे केली, दुसऱ्या विकेटसाठी, कारण की ऑलरेडी एक विकेट विनतचा आला होता. मात्र विनत या स्पर्धेमध्ये 10वी त्यांनी बनवली नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे राजू पाटील. या वर्षी अलगच फॉर्ममध्ये आपल्या चर्चेचा विषय नक्कीच पाहायला मिळेल. मात्र सध्या तरी गोलंदाज संदीप पाटील विकेट घेतलाय. लेग कटर चेंडू, प्ले अँड मिस डॉट चेंडू पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी संदीपची पाहतोय आपण. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपर प्लीज नितीन. सो रिक्वेस्ट. स्पर्धा मोठी आहे,
अंपायर जो डिसिजन देईल त्याला मान्य आपल्याला करावंच लागेल. तर चर्चा करणं देखील फार महत्त्वाची मोठी स्पर्धा आहे, मात्र पंच जो निर्णय देत आहेत तो देखील योग्य असावा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या जागेवर, पंच देखील आपल्या जागेवर आणि नितीन देखील आपल्या जागेवर आणि राजू पाटील देखील आपल्या जागेवर, सर्व खेळाडू आपापल्या जागेवर. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाज तयारीमध्ये संदीप पाटील. चर्चा देखील होणं फार महत्त्वाचं चर्चा आहे, म्हणून तर इतका मोठा खर्च केलेला आहे राहुलदादा माली आणि संपूर्ण श्री गुरुदत्त मानकोली टीम संघाने. संदीप पाटील पुढचं चेंडू, स्विच हिट, आते ही सुरुवात. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र चेंडू थांबणार नाहीये, चाललं सीमारेखा पार, हे चौकार. कमालीचा हा रिव्हर्स स्ट्रोक पाहायला मिळाला, मनपसंत फटका आहे राजूचा आणि अगदी मिडल ऑफ द बॅट कांद्याच्या मागे आणि चेंडू सीमा पार. राजू चौकाराने खाता खुळताना आपण पाहायला मिळत आहे. एक सिंगल डबल वाचवण्याकरिता एक खेळाडू शॉट थर्डमॅनला घेतला गेलेला आहे आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हळूहळू आपल्या दिशेने जाताना पाहतोय आपण. फील्ड पोझिशन जर बघितलं ऑन साईडला 4 खेळाडू, स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. संदीप नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा स्विच हिट, मात्र बॅटवर आला नाहीये. ताकदचा पुरेपूर वापर झाला होता, मात्र एकच धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 39 धावा. शेवटचा चेंडू षटकातील षटकार आला, विकेट आला, डॉट आला, चौकार आला आणि सिंगल आला. 11 धावा आलेल्या आहेत. आज अल्पेश आपल्या आल्हादित मूडमध्ये आहेत. अगदी 5 पेनचा वापर या स्पर्धेपासून केलेला आहे. आज गुलाबी सर्दी शुरू है और अल्पेश ने गुलाबी कलर का पेन यूज किया अब तक. संदीप पाटील शेवटचा चेंडू या षटकाचा, कॅप्टन गोलंदाजी करताना. स्ट्रायकिंग वर सध्या एकच चर्चा नितीन मात्रेची आपण पाहतोय. शॉर्ट बॉल, चेंडू स्लॉट मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने चेंडूला अडवलाय. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा मूड नाहीये राजूचा. चांगला तो निर्णय राजूचा मी म्हणेल, कारण की थ्रो चांगला आलेला आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे 40 धावा. चांगली भागीदारी पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल राजू पाटील आणि नितीन मात्रेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच सारंगाव आणि धामणगाव अशी ही लढत यानंतर पाहायला मिळेल. मला वाटतं श्याममामा पाटील यांची उपस्थिती झालेली आहे. टीमचे सर्व आहेत. विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेखर मेहकर देखील आलेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन शेवटच्या षटकासाठी तब्बल इथून 4 मिनिटं बाकी आहेत. गोलंदाजी सुरू करायची संदीप प्लीज. जयराज पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, पहिली वॉर्निंग आली आहे पंचांच्या माध्यमातून वेळेच्या बाबतीत. अगदी 3 षटकासाठी वेळ योग्य तो वापरला गेलाय. थर्ड अंपर चला मैदानाच्या मध्ये आपण जायचं आहे. पंच गिरीश मैदानाच्या मध्ये जात आहेत. आपण पाहतायत आजपासून स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025चा यादगार सोहळा, उद्घाटन सोहळा, दिव्य भव्य सोहळा आपण पाहतोय. कमालीचा मॅच सध्या तरी शेवटचा स्लॉवर आहे. गोलंदाजीमध्ये, गोलंदाज तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोहर आलेला आहे. शेवटचा षटक आहे. वेळेवर 3 षटक टाकलेले आहेत जे बेताल कोपर संघाने. आता शेवटच्या षटकासाठी 4 मिनिटं राहिलेली आहेत, पुरेशी आहेत, मात्र थोडंसं स्पीडअप करा आपण. पंच जात आहेत. तिसऱ्या पंचांच्या मध्ये
तालुका क्रिकेटमधील एक मोठा नाव आहे. पहिला चेंडू मनोहरचं, बॅटर सज्ज आहे नितीन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काटफेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. एक धाव घेतली आणि राजू पाटीलला संधी दिली आहे नितीनने. एक एक धाव किती महत्वाची आहे, कारण की टार्गेट सेट केला जातं हे दोघांना ठाऊक आहे. ती धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या 41 धावा धाव फलकावर 41. मनोहर मडवी गोलंदाज. कोपर संघाचा स्लॉगरचा हा खेळ सध्या पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल केली आहे, बोल्ड केलाय. राजू पाटीलचा विकेट घेतलाय मनोहर मडवीने. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. इष्ट्या खुल्या ठेवल्या होत्या आणि फलंदाजाने ते इष्ट्या वाकवल्या इथे. न्यू बॅटर टोलमॅन हेमन मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्रमांक 5 वर मैदानाच्या आतमध्ये हेमन येतोय. मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते मनोहर यांची. फिरकी गोलंदाजी. कटर चेंडू टाकला होता. हेमन पाटील. येणारे 4 चेंडू भरपूर महत्वाचे असतील गंगामाता गोंदिवली टीम संघासाठी, कारण की धाव फलकावर 41 धावा लागलेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सध्या तरी इथे पाहायला मिळतो गंगामाता गोंदिवली टीम संघाच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 कॅप्टन आपण तयारीमध्ये राहायचे. मनोहर मडवी पुढचा चेंडू राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आल्या आपण पाहतो ऑन साईडला खेळलाय स्क्वेअर लेगला वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी वेग फार. काय घडलंय नक्कीच तिथे पंच आम्हाला सांगतील. मात्र धाव जी आहे मला वाटतं कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा पूर्ण होत्यात. पहिला धाव सहजरित्या फास्टेट पूर्ण केला, त्यानंतर थोडंसं दबाव वाढवला आणि त्या धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. सुनील म्हात्रे सर असं एक मोठं नाव आहे पंचांच्या दुनियेतील. संदीप दादा पुन्हा एकदा जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री गुरुदत्त मानकुली टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. मनोहर मडवी पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये हेमंत पाटीलला. चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने फक्त आणि फक्त एकच धाव घेता आली आहे. आज 4 चौकार आले होते फलंदाज नितीन याच्या बॅटमधून, मात्र जास्त चेंडू देखील खेळलेले आहेत. धावा चांगली धावसंख्या मी म्हणेल. रजनी क्रिकेटमधील या 40+ धावा एक चांगली धावसंख्या म्हणू शकता आपण गंगामाता गोंदिवली संघाची. मनोहर मडवीची चांगली कामगिरी पाहायला मिळते. कमबॅक करून दिले आपल्या संघाला. समोर खेळलाय स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे. 1 बाउन्स येतोय. खणखणीत चौकार. चार धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 48 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. नितीन म्हात्रेच्या धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर अल्पेश सांगत आहे 29 धावा. प्रयत्न करतोय ते त्याच्या संघासाठी. प्रयत्न करावेच लागतील. रात्रभर क्रिकेट खेळायचं आहे आणि नेहमी संत तुकाराम महाराज म्हणून गेलेले आहेत, प्रयत्न ही परमेश्वर. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार नाहीये तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. चेंडू दिला गेल्या जुना चेंडू दुसऱ्या मैदानाच्या मध्ये जात आहे. आमचे 7 सेवक आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. खास करून श्री गुरुदत्त मानकुली टीम संघाचे जे खेळाडू आहेत 25चा स्कॉट आहे. 25च्या 25 आपण व्यासपीठावर बसू नका. सर्व बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील लक्ष द्या. ही स्पर्धा मोठी आहे. चेंडू जसं बाहेर जातो तसं तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकायचं आहे. आखरी गेंद शेवटचा चेंडू या षटकातील. मनोहर मडवी गोलंदाज सज्ज होते नितीन. शेवटचा चेंडू ऑन साईडला. चेंडू चालला सीमारेखा पार. फ्लॅट 6 पाहायला मिळाला. मॅचचा टर्निंग पॉइंट. तर अशा प्रकारे टोटल धावा झालेल्या आहेत 54.
आज सामना सुरू होण्याआधी अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा. त्यांना मुंबई टीम पंचावन्न धावांचं लक्ष बेताल कोपर टीम समोर ट्रान्सफर धामणगाव आणि चेअरमन सारेगाव त्या बाजू बेळगाव एकदम श्याम पाटील त्यानंतर रामामामा आपल्या देखील स्वागत आहे. शेखरजी मयेकर सर्व जोडी मैदानामध्ये आलेले शेखर पाटील आणि अनिल म्हात्रे दिवंगत प्रेमनाथ श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जयमन सारंगाव पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल. त्यानंतर गावदेवी मेहले आणि गावदेवी अंजूर जाऊन बसून घ्या. आपण संदीप जुनियर शेखर मयेकर आपण बसून घ्या. मंडळ पक्षामध्ये मंडळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतर्भात धाब्याचे मालक यशपाल प्रल्हाद माली यांच्या मंडळ पक्षामध्ये शुभारंभ भरले. स्वागत समज घेऊ राहुल आपल्याकडे गेलो यशपाल मालीचं आपण स्वागत आणि सन्मानाची कंप्लीट करूया. मंडळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उद्योगपती संतर्भात धाब्याचे मालक आणि मानकरी गावचे लेजंड क्रिकेटर यांच्या नावाने या मैदानामध्ये कायम स्वरूपी मॅजिक बॉक्स लावण्यात आलेला. खूप खूप धन्यवाद यशपाल माली. त्यानंतर आपण पंचावन्न धावा बनवायचे आणि गोलंदाज झाला प्रेमनाथ यंदाचा गुंडोली संघाचा पहिला पॉवर प्ले जो आहे समोर सलंदर अनिल म्हात्रे. पहिला चेंडू अतिशय चांगला फक्त आपण स्ट्रेट होता मला स्वतः सावंतमध्ये चांगली फिल्डिंग सिंगलनं अनिल म्हात्रेनं स्वतःच आणि वेताल कोपर या संघाचं त्यानंतर आपले शेखरजी मयेकर एक शांत स्वभावाचे खेळाडू आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघातून कित्येक वर्ष आपण एक खेळाडूला पाहिलेले. तसेच आपले धामणगावचे यशवंतजी पाटील समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक यशवंतजी पाटील आपल्या देखील साहेब खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत आणि श्याम पाटील यांचे एक दोन चेंडू एक इथे हा फटका अगदी हवेमध्ये खेळलाय बघूया. विनोद म्हात्रे होते ते झेल सोडलाय मात्र दोन धावा नक्कीच सेव्ह केलेत.
शेखर पाटीलच्या बॅटमधून हे 2 धावा आलेत. धावसंख्या 3. 55 बनवायचे आहेत. कमीत कमी पहिल्या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा चं स्टार्ट मिळणं गरजेचं आहे विठ्ठल कोपर टीमला. इथे हा फटका चांगला आहे, अगदी इनसाइड आउट ताकदवान फटका पाहायला मिळतोय. चेंडू एका टप्प्याने सीमा पार, चौकार. चांगली फलंदाजी करतात शेखर पाटील. वेताल कोपर संघाचे शेखर पाटील एक चांगले स्फोटक फलंदाज आहेत. आतापर्यंत 3 चेंडू खेळत आणि 6 या धावसंख्येवर खेळत आहेत. अनिल मात्र 1 वर. संघाची टोटल 7. 4 चेंडू 7. नक्कीच सबका साथ सबका विकास. अगदी वेताल कोपर संघाला गरज आहे. बघूया पुढील चेंडू. हा पडलेला चेंडू आणि त्याचा देखील खरपूस समाचार. शेखर तयारीतच होते, अगदी कंट्रोल फुलचा फटका खेळलेत त्यांनी. लाईनेत लेंथ लवकर ओळखली होती. सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 11. 11 धावा झालेत. शेखर 10 वर. अनिल मात्र 1 वर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 11 धावा लागलेत. क्या बात आहे. अजूनही या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. आज ईस्टर्नच्या मागे राजू पाटीलला आपण पाहतोय. तर 12वे खेळाडू नक्कीच केतन पाटील. बघूया शेवटचा चेंडू. इथे चांगला चेंडू डॉट आलाय. शेवटचा चेंडू. 1 ओव्हर 11 बनवायचे 55. नक्कीच पुढील आपण स्वागत सन्मान करूया. यशवंतजी पाटील धामणगावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. यशवंतजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. गुरुदत्त 40+ संघाचे संघनायक संदीप ज्युनियर यांच्या शुभ हस्ते आज स्वागताने सन्मान केला जातोय. भाऊ समोर बघा, कॅमेरा स्टँड तिकडे आहे. यशवंतजी पाटील यांचा आज स्वागताने सन्मान होतोय. त्यानंतर शेखरजी मयेकर श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे एक शिस्तबद्ध, एक शांत स्वभावाचे खेळाडू शेखर मयेकर यांचा पुढील स्वागत सन्मान आपण करूया. शेखर मयेकर जेव्हापासून या संघटनेमध्ये श्याम पाटील धामणगाव यांची टीम खेळते तेव्हापासून शेखर मयेकर अगदी या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. धन्यवाद शेखरजी मयेकर. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. जयराजदादा पाटील गुंदोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच, ज्यांच्या सौभाग्यवती संध्या जयराज पाटील राहिलेत. जयराजदादांचं स्वागत सन्मान करायचं आहे. संदीप जयराजदादा पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, गुंदोली गावचे समाजसेवक जयराजदादा पाटील यांचा देखील स्वागताने सन्मान. स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025च्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. ओव्हर नंबर 2 आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेत. फलंदाज अनिल म्हात्रेच्या बॅटमधून. संघाची टोटल झाली 13. ओव्हर नंबर 2 साठी हेमंत पाटील. आज हेमंत पाटील हे गंगामाता गोंदवली संघाचे संघनायक म्हणून नाणेफेकी कक्षामधून आपल्याला पाहायला मिळाले. 4 धावस्फोट. आमच्या जिगेदादा केनी यांचा संपूर्ण परिवार आपण पाहतोय. साहिल केनी, शिवम केनी, मोहित केनी, हर्षल केनी, वेदू केनी, वहिनीसाहेब देखील आहेत. त्यानंतर दादांच्या मातोश्री देखील पाहायला मिळतात. साहिलची सौभाग्यवती देखील आपल्याला पाहायला मिळते, करिश्मा साहिल केनी. त्यानंतर ज्ञानेश्वरी आहे, पार्थ. सर्वांचा अगदी हा चांगला कटआउट आपण नाणेफेकी कक्षामध्ये पाहतोय. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर डॉट. हा चेंडू अतिशय चांगला लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय.
दुसरी धाव इथे देखील पूर्ण केलेली आहे. नितीन म्हात्रेनं हा चेंडू पकडलाय. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 15. 55 बनवायचे, 15 झालेत 9 मध्ये आणि आता 15 चेंडूमध्ये अजूनही पाहिजे 40. 15 चेंडूमध्ये 40 धावा. लक्ष मोठं आहे. नाईटचं क्रिकेट आहे. अधिक चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग होते. भालचंद्र पाटील आहेत. 16 धावांचा आकडा गाठलेला आहे. पहिल्या विकेटसाठी 10 चेंडूमध्ये 16 धावांची भागीदारी आपण वेताल कोपरे संघाकडून पाहतोय. अजूनही आता चेंडू 14 आहेत आणि धावा अजूनही 39 बनवायच्या. तिथे शेखरनं फटका उडवलाय. अगदी गुरुदत्त स्टँडला सलामी देणारा षटकार. चांगला फटका. नक्कीच आज संतोष म्हात्रे देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. कोपरगावचे उद्योजक-उद्योगपती आहेत. या 6 धावेने धावसंख्येला आकार आलाय. वेलकम संतोष भाऊ. श्यामजी पाटील, रामा मामा भुईर, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या 22. श्यामजी पाटील आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशेवलीचे माजी सरपंच, उद्योजक उद्योगपती. क्या बात आहे. राजू मामा म्हात्रे वन्स मोर. रामा मामा आपण देखील यायचं आहे. वेलकम. श्याम पाटील. 13 मध्ये 33 ची गरज. 22 धावांचा आकडा पाहायला मिळतोय. फुलटॉस होता मात्र हवा तसा समाचार घेता आला नाहीये. चेंडू सेफ लँड होतोय. नक्कीच अगदी मिडॉनला चेंडू सेफ लँड झालाय. 2 धावा आले. तिसरी धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि ती विकेट येईल अनिल म्हात्रेची. राहुल आपण पुढील स्वागत सन्मान करायचा आहे. संदीप श्याम पाटील, ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशिवलीचे माजी सरपंच, उद्योजक उद्योगपती आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे कर्ता धर्ता आहेत. श्यामजी पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया. श्याम पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व. धावा बनले 2 ओव्हरमध्ये 24. श्याम पाटील यांचा स्वागत आणि सन्मान इथे होतोय. माजी सरपंच धामणगाव कशोली ग्रुप ग्रामपंचायतचे. त्यानंतर राजू मामा म्हात्रे आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे एक सिनियर खेळाडू राजू मामा म्हात्रे यांचं देखील आपण हेतूचे स्वागत आणि सन्मान करूया. गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग माली चषक 2025च्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक खेळाडूचं आणि पाहुण्याचं हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देव भव. पाहुणे देवासमान आहेत आणि त्यांचा मान सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य आहे. खूप खूप धन्यवाद राजू मामा. 2 ओव्हर 34 आणि आता 2 ओव्हरमध्ये अजूनही बनवायचे आहेत 31. क्या बात आहे. म्हणजे 15.50च्या सरासरीने 31 धावा 2 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. दीपक पाटील. नक्कीच दीपक पाटील चांगला चेंडू. अगदी पहिला चेंडू सँडीला डॉट टाकले दीपक पाटीलनं.
हॅलो, बघूया इथे या चेंडूवर काय डिसिजन येईल. नक्कीच अगदी दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करतायत. या स्पर्धेसाठी गुणलेखक अल्पेश गायकवाड, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेले गुणलेखक. आणि आज पहिल्या दिवसातून प्रदीप जोशी साहेबांनी देखील उपस्थिती दिली. सदा म्हात्रे असतील, गणेश ठाकरे असतील, विलास पाटील असतील, शैलेश पाटील असतील. एक धाव बाईच्या स्वरूपात. धाव नाहीये. यस, डॉट बॉल है. यस, डॉट बॉल. धाव नाहीये. सलग 2 चेंडू डॉट टाकलेत. 12 मध्ये 31. आणि दीपक पाटीलला नेहमी डॉट बॉलचे बादशाह म्हणून बोललं जाते. गंगामाता गोंदवली संघाचे एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय आमच्या कॅमेरामॅनच्या बॉक्समध्ये. हा षटकार. ओके, जय गोलेश्वर मास्टर 40+ अध्यक्ष आणि ग्रामपंचायत गुंदोलीचे माजी सरपंच प्रवीण म्हात्रे उर्फ पिंट्या शेठ यांच्याकडून दीपक पाटीलला विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. 9 मध्ये 25 पाहिजेत, 15 मध्ये झाले 30 आणि आता 9 मध्ये 25. क्या बात है. स्विंग अँड मिस. दीपक पाटील खेळपट्टीचा भरपूर अनुभव आहे. भरपूर स्पर्धा या क्रीडानगरीतून. आता भरपूर रेग्युलर खेळाडू असतील, संदेश 40+ असतील. भरपूर स्पर्धा या मैदानातून खेळाडू सालाबाद प्रमाणे खेळत असतात. चांगला चेंडू. 4 चेंडू फेकले, 3 डॉट, 1 षटकार दिलाय. आता 8 चेंडू आणि 25ची गरज. 8-25 आणि काय फटका खेळलाय. वा, अप्रतिम, जबरदस्त फटका. रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असा फटका आपण पाहिलाय सँडीच्या बॅटमधून. वेलकम अजित भोईर. धावसंख्या 36 झालेली आहे. आता 7 मध्ये 19, 10 मध्ये 19 धापडे संघाला होत्या. या आधीच्या सामन्यातून अंजूर संघाबरोबर शेवटच्या 3 चेंडूमध्ये 8 होत्या आणि नक्की शेवटच्या चेंडूवर 8 आल्या. नक्कीच अतिशय महत्वाचा चेंडू आहे दोन्ही संघांसाठी. 36 झाल्यात आणि इथे हा देखील आलाय चेंडू डॉट. म्हणजे 4 डॉट आणि 2 षटकार. अशा 12 मध्ये 31 असताना 12 धावा दिलेत आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये धावा पाहिजेत 19. 6-19. 7 चेंडू 19 धावा. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जानमन सारंगाव असा पुढील सामना असेल. 6-19. सात चेंडू आणि 19ची गरज आहे. चर्चा लवकर आपण उरकून घ्यायची आहे कारण की सामना आपण थांबवू नका. गोलंदाज आलेत विनोद म्हात्रे. विनोद म्हात्रे या संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. बघूया. 6-19. पहिल्या फेरीचा यानंतरचा चौथा सामना असेल. आजच्या या पहिल्या रात्रीमधून आपण हा तिसरा सामना पाहतोय.
पहिला सामना जिंकलाय गावदेवी वेले संघाने, दुसरा सामना जिंकलाय गावदेवी अंजूर संघाने आणि हा तिसरा सामना येऊन थांबलाय 6 मध्ये 19 वर. आणि यानंतर धामणगाव आणि सारंगाव. इथे हा फटका अगदी स्टेट ड्राईव्हचा शेखर पाटीलनं केलेला आहे. प्रेमनाथ कडून चांगली फिल्डिंग झाली, 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली ती 38. 5 चेंडू आणि 17ची गरज. 5-17. हा फटका देखील चांगला आहे, अगदी लॉंग ऑफला चेंडू चाललाय. नितीन म्हात्रे चांगली फिल्डिंग, फक्त मिळेल 1. धावसंख्या झाली ती 39. 4-16. चार चौकार, 2 षटकार की 1 चौकार. आता अगदी धावांचं ओझं डोक्यावर आहे वेताल कोपर संघाच्या फलंदाजांच्या, कारण की 4 मध्ये 16, 2 मोठे फटके इथून खेळावेच लागतील. हा फटका देखील अतिशय चांगला आपण पाहतोय. इथे नितीन म्हात्रेचा थ्रो येईपर्यंत दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे. लाईन अँड लेंथ विनोद म्हात्रेने चांगली ठेवलेली आहे. अगदी आपण पाहिले तर तिन्ही चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथला टाकलेत. 3 मध्ये 5 दिलेत आणि आता 3 मध्ये 14ची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. नक्कीच हा चेंडू खूप निर्णायक असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर वेताल कोपरला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाण्याची संधी असेल. आणि हा डॉट आला तर नक्कीच इथे गंगामाता गोंदवली टीम आता मात्र पुढे आलेली आहे असं म्हणावं लागेल. दोन चेंडू आणि 14ची गरज. नक्कीच अल्पेश, आपण आतापर्यंत आजचे 3 सामने पाहिले तर प्रथम फलंदाजी करणारे संघाने जिंकलेले आहेत. पहिला सामना जिंकला गावदेवी वेली संघाने प्रथम फलंदाजी करून, त्यानंतर दुसरा सामना जिंकला गावदेवी अंजूर टीमनं प्रथम फलंदाजी करून, आणि आता गंगामाता गोंदवली संघ देखील ऑल इज वेल आहे. दोन चेंडू 14. बघा, विनोद म्हात्रेनं चर्चा केली की माझ्याकडे गोलंदाजी द्या. 6 मध्ये 19 होत्या आणि अगदी सामना येऊन थांबले 2 मध्ये 14 वर. सध्याच्या घडीला ऑल इज वेल आहे, कारण की त्यांच्याकडे विनायक पाटील सारखा फलंदाज असून सँडीला वरच्या क्रमांकावर पाठवलं. मात्र सँडीनं तब्बल 5 चेंडू डॉट केले. अतिशय चांगला यॉर्कर चेंडू, काय चांगली लाईन अँड लेन टाकली. विनोद म्हात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी आता 1 चेंडू आणि 13. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये एका चेंडूवर 13 धावा नाहीत. अगदी गोलंदाजांनी जर ठरवल्या तर ते कार्य होऊ शकतो. एक लेगली चेंडू टाकायचा आहे विनोद म्हात्रेला. आणि अतिशय चांगला विजय या सामन्यातून गंगामाता गोंदवली टीमनं मिळवलेले. अभिनंदन गंगामाता गोंदवली, अभिनंदन केतन पाटील, जयराज दादा, गोपी मामा, ऑल टीम अँड हडलक, वेताल कोपर, अनिल म्हात्रे, विनायक पाटील, संतोष म्हात्रे, शेखर पाटील, सँडी अँड ऑल टीम. या सामन्याचे सामनावीर खेळाडू आणि कॅप्टन गंगामाता गोंदवली. लगेच आपण अल्पेश गायकवाड यांची संपर्क साधायचा आहे.